नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कशा सर्व माहीत ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. गावाकडे आहे आणि बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होत्या की घराचा टूर कर. ॲक्च्युली माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पूर्ण घर दाखवलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी दिसतं, तरीसुद्धा बऱ्याच जणांना ॲक्च्युअलमध्ये जे घर आहे ते बघायचं होतं. तर आज आपला हा एक घराचा टूर असणार आहे, नवीन घराचा अपडेट. तर मंडळी, सध्या घराचा परिसर समोरचा असा आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल तरी पण जस्ट आज घराचा अपडेट सांगतोय म्हणूनसाठी. इकडून आपली एंट्री, इकडे सामान वगैरे आहे घराचं आणि ही घराची पुढची बाजू. हे जे तुम्हाला दिसतंय ही माती आहे, 6 ते 7 फूट उंचीची माती आहे. तर जेव्हा खालचा आणि वरच्या बांधाचं काम होईल तेव्हा ह्या मातीचा वापर होईल. तर समोर जे काय तुम्हाला आपला राजवाडा दिसतोय, कोकणकर अविनाश राजवाडा, तर हा राजवाडा सध्या असा सजलेला आहे, जो की या बांधामुळे थोडासा त्याचा लूक जातो आहे. पण या बांधाचं अपडेट तर माहितीच आहे, वेगळं काही सांगायला नको. काम आपण केलेलं, पण पावसाचा जो जोर, एकदम पाऊस आला मे महिन्यात, त्याच्यात तो बांध गेलेला आहे. तर हे मंडळी घराचा फ्रंट बाजू. इकडे खालच्या बाजूला जायला अशी वाट आहे आपली आणि पुढचं हे अंगण सध्या चकाचक केलेलं आहे. आता ह्या ज्या दगडी आहेत त्या दगडी आपण काय करू शकत नाही. ते जेव्हा खालचा बांध होईल तेव्हा होणार आहे काय माहिती आहे का, इथल्या बऱ्याचशा दगडी माती वगैरे खालच्या बाजूस जाणार आणि सगळं जे अस्तव्यस्त पडलेलं दिसतंय ते मग मोकळं दिसेल. आज सकाळची वेळ आहे मंडळी, मस्त दिमाखात उभा असलेला आपला हा राजवाडा. आणि आज पावसाचं पण वातावरण दिसतंय. पाऊस बघा दिसतोय का, एकदम काळे काळे ढग घेऊन पाऊस आला आहे. ऊन सध्या थोडंफार पडलं आहे, पण पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. साधारण फेब्रुवारी 2025ला मंडळी आपण या घराचं काम चालू केलं आणि कॉन्ट्रॅक्ट न देता स्वतः वेळ काढून एक एक कारागीर जमा करत आपण फायनल स्टेजला आलो आहे. आता घराची टूर देताना एक जस्ट बाहेरचं सराउंडिंग दाखवतो. तर घराचं आहे ना आता 90% काम झालेलं आहे, फक्त आतलं कलर काम बाकी आहे. आणि हा जो पुढचा तुम्हाला भाग दिसतो आहे हा आणि वरच्या बाजूची भिंत, म्हणजे सगळीच ही वरच्या बाजूची आणि अशीच खालच्या बाजूची जी भिंत आहे ते प्लास्टर काम बाकी आहे. त्याचं काम कसं आहे, पाऊस होता, त्या पावसामुळं भिंती ओल्या होत्या, त्यामुळे ते प्लास्टर करायला मिळत नव्हतं, त्यामुळे ते काम फक्त बाकी राहिलं आहे. तर फ्रंटमध्ये आपली पहिली जी बाजू आहे ती पुढची पडवी, बाल्कनी एरिया छोटासा. तर ही खास करून आपण जी बनवले आहे, तर कौलारू छप्पर ठेवण्याचं कारण असं की आपण कधी इथे उन्हामध्ये सुद्धा निवांत बसू शकतो आहे. घर जेव्हा बांधलं आपण तेव्हा कॅल्क्युलेशनमध्ये तेच होतं की आपल्याला गावपण पण सांभाळत घर बांधायचं होतं. त्या कारणाने आतमध्ये आपण स्लॅब टाकला आहे. बाहेर पुढची आणि पाठची पडवी आहे ती कौलारू आहे आणि त्याने लूकही छान आला आहे. प्लस थंडावा असतो ना, तो उन्हाळ्यामध्ये मी फील करेन तेव्हा सांगेन नक्की तुम्हाला. इथे आंबे वगैरे खात दुपारच्या उन्हामध्ये थंडगार हवा घेत बसण्याचा जो काय अनुभव असणार आहे तो मस्त असणार आहे. तर मंडळी ही आपली पुढची पडवी. या पडवीचं खास करून बऱ्याच वेळा सांगत असतो तुम्हाला, इथे खुर्ची टाकून निवांत पाय वगैरे टेकून, पाऊस पडत असेल, बाहेर ऊन असेल, हवा असेल, तर सगळ्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी ही खास अशी पडवी आपण केलेली आहे. आणि लाईट्स आपण दिल्यात, इकडे लाईट आहे, तिकडे लाईट आहे, इथे मध्ये एक बल्ब आहे. आणि हे जे जरा सामान दिसतंय तुम्हाला, तर तिकडे सिमेंट आहे. तर जे वरचं आणि खालचं प्लास्टर जेव्हा होईल त्याच्यानंतर हे सगळं सामान मोकळं होईल. तर अशी ही पुढची पडवी. ह्याला आपण जराशी डिझाईन देण्याचा प्रयत्न केला आहे. खांब वगैरे मस्त दिसत आहेत, हे बघा. तर ह्याला कलर वगैरे जेव्हा होईल प्रॉपर तेव्हा सगळं मस्त दिसेल. समोर आपल्या या ग्रिल आपण लावल्यात. थोडंसं वेगळ्या प्रकारची ग्रिल लावण्याचा प्रयत्न केला आहे. बरेच जण काय करतात, गावच्या साईडला जर घरं बघाल ना, तर या ग्रिल बाहेर मारलेले असतात इकडे. तर आपण ह्या लॉकिंग आतमध्येच दिल्यात आणि त्याला प्रॉपर असं, म्हणजे थोडंसं सिक्युरिटी रिझनसाठी बरेच जण सबस्क्रायबर पण यायचे, त्यांच्या पण सजेशन अशाच होत्या की या ग्रिल आहेत त्या अशा आतमध्ये असाव्यात. तर आपण ह्या लॉकिंग ग्रिल लावलेल्या आहेत आणि या टाईल्स वगैरे प्रॉपर मस्त मारून दरवाजाला तोरण लावून आपलं घर सज्ज झालं आहे राहण्यासाठी. हा समोर दरवाजा बघताय, सागवान दरवाजा आहे आणि हत्तीची छान अशी डिझाईन आहे. ही बघा, इकडे हत्ती आहे, इकडे कळश आहे, ही बाकीची डिझाईन.
असं मस्त दरवाजा आहे. तर आपण दरवाजा आणला गणपतीमध्ये, त्यामुळे त्याला जो पॉलिश करायचा आहे ते राहिला आहे. एकदा का पाऊस गेला की बऱ्याच जणांच्या सजेशन अशा होत्या, पावसामध्ये पॉलिश करू नकोस, पूर्ण पाऊस गेला की मग पॉलिश केलं ना की जरा ते पॉलिश चांगलं येतं. ते कितपत खरं आहे मला नाही माहिती, पण सर्वांचे एवढ्या सजेशन्स आहेत. तर मग पाऊस गेल्यानंतर आपण त्याला पॉलिश करणार आहे. तर दरवाजातून एंट्री केली की हा इकडे खुलला, हा पूर्ण खुलतो आणि ह्याला आपण पाटी लॉक्स घेतलेत, हे बघा. तर इथे प्रॉपर असा हा लॉक होऊन जातो, म्हणजे हवा वगैरे आली तरी काय टेन्शन राहत नाही. आणि आतमध्ये आल्यानंतर हा आपला पूर्ण हॉल. तर हॉलमधल्या काही गोष्टी इग्नोर करा. हे आता सध्या नाचणी आपली आणलेली आहे, तर झोडले, फक्त याला शेवटचं झोडायचं बाकी आहे. तर मी थोडे थोडे दाणे आहेत बघा, तर ती इकडे ठेवलेली आहे. ह्या इकडे एक विंडो आहे हॉलमध्ये, ही हॉलमध्ये दुसरी विंडो, आणि ही इकडे फुलं आहेत. कलर जेव्हा होईल तेव्हा ह्याच्यामध्ये अजून थोडासा भर पडेल. इकडे जरा खुर्च्या आहेत, कपडे पावसाळ्यातले सुकत नाही ते ठेवलेले आहेत. आणि इकडे जरा माझं ऑफिसचं काम, एडिटिंग वगैरे या बाजूला होते. तर इथे सेटिंग अशी आहे, इथे टी व्ही येईल आणि टी व्हीच्या खाली एक असा टेबल येईल छोटासा, त्याच्यामध्ये बाकीचे सामान वगैरे राहील. आणि ह्या विंडोज आहेत. विंडोजचं काम करताना आपण काळजी घेतली आहे की सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. तर ही पूर्ण मोठीच्या मोठी विंडो आहे बघा. जर पूर्णच हवा पाहिजे असेल तर हे, अदरवाईज सेफ्टीसाठी, आता आपण गावाला राहतो तर गावाला सेफ्टीसाठी कोणी आतमध्ये येऊच नाही, त्यासाठी ही आपण विंडो ठेवलं आहे. तर जाळ्यावाल्या विंडो सगळ्या विंडोला आपण ठेवल्यात, जाळीवाली एक एक. तर मस्त वाटते बघा, आणि पूर्ण हवा खेळती राहते 2 विंडो ठेवल्यामुळं. लाईट्स आता लावल्यात, पण अशी दिवसाची अशी म्हणजे नॉर्मल काम असते ती लाईटीची काही गरज नसते, पूर्ण उजेड आहे. जेव्हा म्हणजे घर बांधत होतं ना, त्याच्या अगोदर 1 महिन्यापासून थोडीशी डिझाईन दिमागामध्ये होती, असं करायचं आहे. त्या पद्धतीने आपण तंतोतंत करण्याचा प्रयत्न करतोय, जेवढं आपल्याला जमतं आहे तेवढं. या बाजूला इकडे वडिलांचा फोटो आहे. वडील म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये तर कधी दिसले नाही, तेव्हा चॅनल नव्हता, तेव्हाच ते ऑफ झाले. त्यांचा इकडे फोटो आहे. हा पूर्ण हॉल आहे. हॉल आपला 15x10चा हॉल आहे. आणि त्याच्यानंतर 2 बेडरूम्स, हा एक आपला बेडरूम खास करून. इकडे थोडासा ओलावा मारतो कारण खालची बाजू आहे, तर प्लास्टर बाकी आहे. प्लास्टर झाला, कलर झालं की सगळं ते होईल. आणि इकडे पण विंडोज मोठ्या ठेवलेल्या आहेत, ह्या बघा. तिकडे पण हवा खेळती राहील असं अरेंजमेंट केलेली आहे. जेव्हा काही नको असेल तेव्हा आपण पूर्ण लॉक करू शकतो. तर असा हा हॉल. इथे पण आपण लॉफ्ट ठेवलेत 2 सामान वगैरे ठेवण्यासाठी. ह्याच्यामध्ये पण आहे. आणि बाहेर आलो की इकडे ही एक रूम आहे आपली, ही आईची रूम खास करून. तर त्याने सध्या जे दाणे आहेत नाचणी, तर नाचणी जी बाहेर तुम्हाला मगाशी बघितलीत ना, तर ती पहिल्यांदा सोडून जे काही दाणे वगैरे निघालेत ते इकडे ठेवलेत. कारण बाहेर ना पाऊस आहे, तर हे सुकवता येत नाही आहे. तर जेवढं काय सुकवता येतं आहे तेवढं सुकवलं आहे, त्याच्यानंतर हे ठेवलं. आता प्रॉपर ऊन पडलं ना की हे सुकवलं जाईल. तर हा एक रूम आहे. इकडे पण विंडोला नेट आहे. आणि हे लॉफ्ट आहे इकडे सामान वगैरे ठेवण्यासाठी. हे दरवाजे चॉईस केलेले, दोन्ही दरवाजे सेम आहेत. हे बघा, हा एक दरवाजा आणि हा दरवाजा. तर हे दोन्ही दरवाजे आपण सेम घेतलेत, हे बघा. तर असे हे 2 बेडरूम आणि हा एक हॉल. असं एक म्हणजे छोटंसं आपलं घर आहे. तर 2 बेडरूम आणि हॉल 2 BHK. त्याच्यानंतर आपण जेव्हा पुढे जातो तर इकडे खास करून हॉलला अटॅच आपण इकडे देवघर आहे. देवघर खास ठेवलेलं आहे. ते पण आपण एक स्टेप वर ठेवलं आहे, म्हणजे देवाची जागा वर असावी म्हणूनसाठी एक स्टेप वर ठेवलं आहे. फटाके वगैरे थोडेफार इग्नोर करा. तर हा देवघर आणि ही पाठची पडवी. आता हे सामान तुम्हाला जे बऱ्यापैकी दिसतं हे कपडेच आहेत ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी. तर ॲक्च्युली कपाट आपल्याला घ्यायचं आहे. त्या कपाटामध्ये ते सगळं सामान राहील. इकडे किचन, हे बघा. आणि लास्ट ट्रिपला जेव्हा आपण आलेलो तर कपाटामध्ये जे भात खाल्लेलं उंदरांनी ते आता आपण घरी ठेवलं आहे. तर ही अरेंजमेंट सगळी केलेली आहे. तर हा किचन एरिया. किचनला पण इकडे टाईल्स वगैरे आपण मारले. तिकडे लॉफ्ट एक ठेवला आहे. इकडे सामान ठेवण्यासाठी जागा. आणि इकडे पण 2 विंडो आहेत, हे बघा. त्याला पण आपण अरेंजमेंट ठेवलं आहे, म्हणजे दिवसभर हवा खेळती राहील. पाऊस तेवढा येतो ना तेव्हा फक्त आपण ही अशी बंद करतो, म्हणजे कसं पावसाचं पाणी आतमध्ये येऊ नये. तसंच सेम वरच्या बाजूस पण आहे किचनला.
जेवण वगैरे जेव्हा बनवू तेव्हा ह्या विंडो ओपन करून आपण ठेवू शकतोय। किचनच्या ज्या टाईल्स मारल्यात त्या थोड्याशा आपण वेगळ्या कलरच्या घेतल्यात, कारण थोडंसं किचनचा भाग आहे आणि गावाला टोपं थोडी काळी वगैरे चुलीवर पडतात, तर त्या पद्धतीने थोडी आपण किचनचा जी लादी आहे आपण त्या पद्धतीनेच घेतले। देवाची थोडी वेगळी ठेवले, हॉलची थोडी व्हाईटिश ठेवले हे बघा, आणि बेडरूमची ही ठेवले। मग सगळ्याकडे चॉईस काकड्या पण भरपूर आहेत अजून बघा, राहतील अजून 2 पिकली आहेत आधी ना। पिकल्यावर याचं काय होतं का? पिकल्यावर करू शकते का नाही वडे वगैरे करू शकतो ना। ते काकड्या भरपूर आहेत यावर्षी बघितल्यात तुम्ही। तर ही बेडरूमची लादी, आणि पुढची लादी जर बघितली तर आपण ह्या पद्धतीने ठेवली। ही मला खूप पर्सनली आवडली, मस्त आहे, म्हणजे साफ पण पटपण होते आणि मस्त दिसायला दिसते एकदम। तर ही पुढची। त्याच्यानंतर इकडे पाठी गेलो की आपली पाठची पडवी, तर पाठच्या पडवीला पण आपण फर्निचर टाईपमध्येच लादी घेतली आहे ही बघा। तर ही मस्त वाटते। इकडे ॲक्च्युली आपली चूल आता आणायची आहे, तर इथे चुलीसाठी जागा आपण प्रॉपर ठेवली। ही एक टेम्पररी चूल आहे, त्याच्यावरती आपण सध्या जेवण वगैरे बनवतो आहे। तर ही एक पाठची छोटीशी पडवी, असं ही लाकडं ठेवलं कारण पाऊस आहे, लाकडं सुकही ठेवायला लागतात आतमध्ये। आणि इकडे संडास बाथरूम। तर असं हे अरेंजमेंट केलेली आहे पाठच्या पडवीची। आणि हा जो लुक आहे ना, हा पुढे आणि पाठी आपली कौलं जुनीच आहेत, त्यामुळं थोडंसं बघा तो जुनावाला फील पण येतो, एक जुन्या घराची आठवण। तर असं हे आपलं ओव्हरऑल घर आहे। घराचा पाठचा परिसर पण मंडळी बघण्यासारखं आहे। हा बघा समोर आहे ना पूर्ण आपल्या पाठच्या वाडीचा लुक दिसतो। हे सगळं आता आहे ना जेव्हा बांध होईल ना तेव्हाच तुम्हाला पूर्ण क्लीन दिसेल आणि मस्त वाटेल, कारण एकदा बांध झाला ना की कपाट पण ॲक्च्युली वरती जाणार, आपलं टेरेसवर आपण टाकणार आहे त्याला, तर ते वरती जाईल। आणि इकडची जागा मोकळी आहे, इकडे आपलं भाजीपाला असतो थोडाफार, इकडे रताळी वगैरे असतात, इकडे या बाजूला मोकळे आहेत, इकडे खोप वगैरे करायचा विचार आहे। इथे आपला काजू होता, बऱ्याच जणांनी बघितला असेल जुन्या व्हिडिओमध्ये। तो काजू ॲक्च्युली बांधाचं आपण जेव्हा खोदकाम केलं इकडचं तेव्हा त्याचं एक पाल तुटलेलं, तरी पण तो जिवंत होता पण नाही जगला, तर मग तो काय जगू शकला नाही, तर त्याला आता आपण तोडलेल्यानंतर मेला होता, तर त्याची लाकडं वगैरे तिकडे आईने ठेवलेत। इकडे थोडीफार जी काय तुटली नाही ती इकडे ठेवलेत। आणि घराची तर टूर पूर्ण झाली, तर इकडे ही वरची बाजू बघा कशी झाली आहे। हा जेव्हा बांध होईल ना पूर्ण प्रॉपर, तर ही पूर्ण मोकळी जागा दिसेल, आणि मग जो परिसर आपला दिसणार तो एकदम भन्नाट दिसणार, मस्त दिसेल। पूर्ण घर दाखवल्यानंतर मंडळी लास्ट आहे आपला टेरेस। तर ही पुढची पडवी, पुढच्या पडवीतून इथून ॲक्च्युली आपल्या हिची चौकट करायची आहे, म्हणजे डायरेक्टली आपण टेरेसवरती जाऊ शकतो। तर टेरेसला जायला ह्या आपण पायऱ्या पण ठेवल्यात नाही, तर 3 फूट ठेवल्यात, म्हणजे जसा मोठ्याच्या मोठ्या ठेवल्यात, कारण खालची बाजू थोडीशी डीप आहे, त्यामुळे ह्या मोठ्या ठेवल्यामुळं वरती यायला काही त्रास नाही। हे बघा ऊन पडलं बघा, आता ऊन नव्हतं, आता ऊन पडलं आहे। तर हा पूर्ण आपला टेरेसचा व्ह्यू। तर इथे पण टूर देताना जस्ट एक अपडेट म्हणून सांगतो आहे की हा आपला टेरेस आहे साधारण 30 फूट, 30 म्हणजे आता पाठीमागं 3 फुटाची जर आपण एक्स्ट्रा बाल्कनी बघत 33 फुटाचा टेरेस आहे। त्याच्यामध्ये साधारण आहे ना अर्धा 15 फूट वगैरे आपला इथे बांधकाम येणार आहे, रूम्स आहेत, आणि पुढचे 15 फूट आहे ते आपलं ओपन असणार आहे, म्हणजे निवांत वरती पण आपण संध्याकाळी चहा नाश्ता करत समोरचा सनसेट जो बऱ्याच वेळा तुम्ही माझ्या व्हिडिओ मागे बघितला आहे, सनसेट तुम्ही एन्जॉय करू शकता। तो सनसेट आहे ना इथे बसून आपण एन्जॉय करू शकतो, असा हा व्ह्यू ठेवला आहे। तर हे जे बांधकाम आहे ते यावर्षी करण्याचा विचार तर आहे, सर्व जमलं पाहिजे, शेवटी येऊन जाऊन पैशाचा विषय येतो। तर ते पैशाचा विषय जर जमला तर आपलं वरचं काम आणि बांधाचं काम यावर्षी आपण पूर्ण केलं, म्हणजे मग पूजा घालून गावच्या घराचं सगळं झालं, मग दुसरी कामं करायला रेडी। कारण एक एक काम हाती घेतलं तर गावाला ॲक्च्युली मेन कसं आहे, आईला जास्त करून गावालाच आवडतं आणि मलाही आवडतं, त्यामुळं मग पहिलं आपण केलं की गावचं, त्याच्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात आपण करतो आहे। कसं आहे, गावचं घर झालं ना की मग हक्काचं एक घर, पहिलं आपलं मातीचं घर होतं, पण त्याच्यामध्ये पावसातून वाळवी किंवा पाणी वरून गळायचं बरेच प्रॉब्लेम्स पण होते, तेवढे जुनं घर होतं आपलं 1993-94चं वगैरे ते घर होतं, तर त्याला प्रॉब्लेम्स पण तेवढे येत होते, त्यामुळं मग हे घर बांधायचा विचार आला आणि मग तो आपण केलेला आहे, जेवढा सत्यात उतरता येईल तेवढा उतरवलेला आहे। मेन आपला टेरेसवरून खरंच लुक छान दिसतो। इकडे ॲक्च्युली बाल्कनी आहे ही, म्हणजे आपलं घर इथे आहे
साधारण इथे 3 फूट आपण वरती बाल्कनी घेतले, जी घराच्या पाठीमागून इकडून आहे ना असं थोडी खास करून दिसते. आपल्या इकडे वानखेडे स्टेडियम असतं, सर्व ही मुलं इकडे असतात, मग इकडून पण लुक असा डायरेक्टली दिसला पाहिजे म्हणूनसाठी आपण हा एरिया पण ठेवलेला आहे. तर असं मंडळी हा ओव्हरऑल आपला घराचा अपडेट. बरेच दिवस झाले घराचा अपडेट पाहिजे होता, घराची टूर करायची होती, तर ही छोटीशी एक टूर झाले मस्त. तर असं मंडळी हे गावाकडचं घर तुम्हाला आज दाखवलं आहे. गावची टूर झालेली आहे मस्त. आता जरा मी चाललो आहे दुकानाकडे जरा फेरफटका मारायला, कारण आता गावची मुलं आहेत तर मग फेरफटका होतोच. तर चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. ओव्हरऑल तुम्हाला सगळे डिटेल्स दिले, अजून काय डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, आणि आपला गावचा राजवाडा कसा वाटला ते पण सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा.